येस. काय झालंय, इलेक्ट्रिसिटी बिल खूप लागले. हे बघा, आता आपण बघून घेऊ की इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल, एखाद्या महिन्याचं तुमचं जर बिल आलं 300, 350, 500, 600 XYZ, ठीक आहे ना. त्या टाइममध्ये फॉर एक्झाम्पल तुमचं युनिट जळलेलं असेल, काहीतरी युनिट जळलेलं असतं, 150 युनिट, 150 युनिट, 200 युनिट, फॉर एक्झाम्पल 90 युनिट, करेक्ट आहे ना. तुम्ही एक कन्सिडर करा, तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं करू शकतो आपण, ही गोष्ट आपण फॉर एक्झाम्पल 90 युनिट जर जळले तुमचे, टोटल काय जळले तुमचे 90 युनिट जर जळले, करेक्ट आहे ना. 90 युनिट जर जळले, बरं, त्याच्यानंतर एक युनिटला किती रुपये, ठीक आहे ना. एक युनिटला फॉर एक्झाम्पल आपण 10 रुपये कन्सिडर करू, करेक्ट आहे ना. एक युनिटला 10 रुपये कन्सिडर करू, तर 90 युनिट्सला, करेक्ट आहे ना. 90 युनिट्सला किती होतील तुमचे, 90 युनिट्सला किती होतील, 90 × 10 म्हणजे किती होतील, 900 रुपये, करेक्ट आहे ना. अशा प्रकारे तुमचं जनरली बिलचं काय असतं, कॅल्क्युलेशन असतं. बरं, फॉर एक्झाम्पल आपल्या घरामध्ये किती वस्तू आपण यूज करतो त्याच्यावरनं ते काय करता येतं, आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं, ठीक आहे ना. आपण ते बघूयात एका व्हिडिओमध्ये, करेक्ट आहे. थँक्यू.